हे आहे स्पेशल दही कांदा. अगदी 2 मिनटात तयार होतो असा हा दही कांदा. डाळ भाजी कशाची गरज नाही लागणार जर तुम्ही हे दही कांदा ट्राय केला. आता कसं काय करायचं, अगदी झटपट रेसिपी आहे. जसं मी म्हटलं अगदी 2 मिनटात तयार होतो. तर चला पूर्ण ही रेसिपी नक्की बघा, कारण की भरपूर टिप्स अँड ट्रिक आहे आणि अगदीच कमी गॅसमध्ये आणि अगदीच टाईम सेविंग आपलं आणि गॅस सेविंगसुद्धा ही रेसिपी आहे. ही तुम्ही भातासोबत खाऊ शकता. खिचडी, पुलाव, बिर्याणी, चपाती, फुलके, पराठे, भाकरी कशासोबतही खा. अगदी ग्रेट कॉम्बिनेशन पडतं हे. तर चला पटकन जाऊन असं ग्रेट कॉम्बिनेशन बघूया. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. अगदी झटपट होणार असं 2 मिनटात आपली भाजी किंवा डाळीला रिप्लेस करणारी अशी कोशिंबीर फोडणीची म्हणजेच आपला दही कांदा. तर चला ही विदर्भ आणि कोकण इकडची स्पेशल ही रेसिपी आहे. दोघा जागेवरती विविध वेगळे काही चेंजेस आहे. फोडणीमध्ये ही माझी स्टाईल आहे. तर चला बघूया असं झटपट होणारा दही कांदा कसा करायचा तो. तर जसं मी म्हटलं की हा दही कांदा अगदी टेस्टी आउटस्टँडिंग आहे. त्याला लागणारे जिन्नस आपण बघूया आणि काय काय ह्याच्यासोबत आपण खाऊ शकतो ते तर मी डिटेलमध्ये सांगितलं. चपाती, पराठे, फुलके, भाकरीसोबतसुद्धा हे खूप भारी लागतं आणि अगदी भाताचेही कोणतेही प्रकार, भात, खिचडी, पुलाव, बिर्याणी किंवा मग खिमाट. आता खिमाट म्हणजे काय, तर खिचडी, पातळ खिचडी त्याला खिमाट म्हणतो आपण. तर मी तर हा खाल्ला मसाला पराठासोबत. तर तुम्ही कशासोबत एन्जॉय करताल हे नक्की जाऊन मला सांगा कमेंटमध्ये आणि भरपूर लाईक द्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे जसं मी नेहमीच म्हणते. तर चला आता डिटेलमध्ये रेसिपी बघूया. ह्याला लागणारं जिन्नस तर इथं मी साधारण 2 जणांसाठी घेतले. अर्धा किलो दही. इथं मी घेतले कसुरी मेथी 1 चमचा मस्ट आहे. लाल तिखटवालं लाल तिखट घ्यायचं अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ अर्धा चमचा. आता इथं फोडणीला लागणारे साहित्य: पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 1 मध्यम आकाराचा कांदा लांब लांब कापून घ्यायचा आहे स्लाईस करून. हिंग लागणार आहे आणि हिरवी मिरची आणि लाल मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. उभ्या चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली. आता इथं लगेच दहीला काय करायचं ते बघूया. दहीचं भांडं घेतलं, हाफ के जी दही आहे. 1 चमचा कसुरी मेथी, लाल तिखट आणि मीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तिघं एकत्रच टाकायचे आणि छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात हळद जात नाही आणि कसुरी मेथी तर मस्ट आहे. असेल तर नक्कीच टाका, स्किप नका करू. खूप भारी फ्लेवर येतो ह्याचा. आता बरेचसे जणं विदर्भात ह्याला कसुरी मेथी न टाकता मेथकूट टाकतात आणि कोकणमध्ये सुद्धा मेथकूटच वापरतात. काही जणं शेंगदाण्याचं कुठेही टाकतात, पण ह्या फ्लेवरनी खूप भन्नाट बनते. नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने दही कांदा. आता आपण तडका देऊया दही कांद्याला. ते इथं घेतले 2 चमचे तेल, 1.5-2 चमचे तेल घ्यायचं. तुम्ही कशातही तडका देऊ शकता. मी इथं छोटा फ्राय पॅन घेतलेला आहे. पॅन गरम झाल्यावरती टाकलं तेल छान गरम झालं. आता इथं माझ्याकडून गडबडीमध्ये काय मिस्टेक झाली तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. तेल छान असं कडकडीत गरम न होता मी लगेच गडबडीमध्ये मोहरी टाकल्या. म्हटलं तेल गरम झालं, पण तेल इतकं कडक नव्हतं झालं, त्यामुळे थोडं मोहरीला तडतडायला टाईम लागला. अगदी 1 अर्धा सेकंड लागला असेल. बट मोहरी फुलल्यानंतरच आपल्याला इथं जिरे टाकायचे आहेत. मोहरी फुलली मग टाकले जिरे छान फुलले की टाकले सुक्या लाल मिरच्या मी 3 घेतलेल्या आहेत. 1 आणि हिरवी मिरची घेतलेली आहे उभी चिरून आणि हिंग टाकलेली आहे. हिंग किती असेल तर अगदी पाव चमचा हिंग किंवा 2 चिमटी आणि कांदा टाकला. मिरचीचा ठसका उठेल त्यामुळे मिरची थोडेसे सोते केले म्हणजे परतून घेतले आणि लगेच टाकलं आपला उभा चिरलेला कांदा. आता कांदा इथं छान असा मोकळा करून घ्या आधीच, कारण की पॅनमध्ये मोकळा करायला जाताल तर बऱ्याच वेळा काय होतं की अंगावरती उडू शकतं तेल वगैरे. त्यामुळे मोकळा ताटातच करून घ्या आणि छान याला असं परतून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम म्हणाल तर फुल फ्लेमवरतीच हा तडका फ्राय करायचा आहे. तडक्याचा जो आपण झोप देतो ना दहीमध्ये त्याचाच खूप भारी फ्लेवर येतो. तर हे मस्ट आहे. आता छान हलका गुलाबी होऊ द्यायचा, अगदीच लाल नाही करायचा. तुम्ही बघू शकता हलका ब्राऊन झालेला आहे कांदा. लगेच हे पूर्ण तडका मी टाकला दहीमध्ये आणि जे आपण तिखट मीठ टाकलेलं ना त्या दहीमध्ये हे पूर्ण फोडणी टाकली आणि तयार आहे आपला दही कांदा. नक्की या पद्धतीने करा दही कांदा आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते. तर हे बघा तुम्हाला आवडेलच ह्या पद्धतीने. आवडीनुसार कोथिंबीर कमी जास्त करू शकता आणि रेडी टू ईट आहे ना. अगदी 2 मिनटाची फोडणी, अगदी 2 मिनटंही नाही लागले.
2 मिनटात आपला तयार झाला दही कांदा. मी इथं तिखट पराठ्यासोबत, तिखट मिठाचा पराठा आहे त्याच्यासोबत मी एन्जॉय करते. तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी प्लेन भातासोबतही एन्जॉय करू शकता, खिचडीसोबत. अगदी रायता असतो ना, बस तितकंच एक टच आहे, केला तडका द्यायचा आहे कांद्याचा. खूप भारी, माझ्या अगदी तोंडाला पाणी सुटतं आहे. इतकं टेस्टी खमंग झालेलं ना, मी आजच खाल्लेलं आहे बनवून. नक्की ट्राय करा. चपाती, फुलके, पराठे. नेहमी आपण काय करतो की लोणचं, चटणी हे घेतो, बट हे मस्त आहे. खूप भारी झालेलं आहे. नक्की ट्राय करा. ह्या प्रकारे चपाती म्हणा, फुलके म्हणा, पराठे, भाकरीसोबतसुद्धा अप्रतिम लागतो. आणि अगदी भातासोबत, बिर्याणीसोबतसुद्धा अगदी नवीन प्रकारची कोशिंबीर आपण म्हणू शकतो. दही कांदा अगदी भारी आहे, मस्त आहे. आजच्या आजच ट्राय करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही जितके जास्त लाईक आणि शेअर करताल तितकंच मला मोटिवेट जास्त भेटेल आणि मी असे छान टेस्टी रेसिपी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. थँक्यू फॉर वॉचिंग.